राज्यामध्ये खरीपपूर्व मशागतीला सुरुवात झाली आहे। मात्र डिझेल अभावी आता अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीचा आधार घ्यावा लागतोय। एकूणच काय तर पूर्वी यांत्रिकीकरणाचा वापर शेतकऱ्यांकडून केला जायचा, मात्र आता पुन्हा पारंपरिक बैलजोडीकडे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। डिझेल अभावी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर बंद झालेत। शेती मशागतही वेळेत व्हावी यासाठी शेतकऱ्यांना आजूबाजूच्या गावातून बैलजोडी मागून घेऊन शेतीची कामं करावी लागतात। सध्या पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवतोय आणि याचा फटका हा आता शेती व्यवसायावर देखील होताना दिसतोय। आपण जर बघितलं त्या ठिकाणी डिझेल अभावी जे आहे ट्रॅक्टर अशा पद्धतीनं बंद झालेलं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी शेतकरी जे आहेत हतबल झालेत अक्षरशः, कारण डिझेल मिळत नाहीये आणि त्यामुळे ट्रॅक्टर जे आहेत तर ते थांबलेले आहेत। ट्रॅक्टर बंद आहे डिझेलमुळे। काय काय अडचणी येत आहेत आणि याचा परिणाम नेमकं भविष्यात काय होणार? कालपासून डिझेल संपलेले 2-3 पंपावर फिरलो, डिझेल काही सापडत नाही, भेटत नाही। केलं तर आम्हाला जाईपर्यंत संपून जात। आता हे कामाला विलंब होत चालला सगळा। पाऊस जवळ आलेला आहे, अजून नांगरणीच बाकी आहे। पुढचे कामं तर अजून खूप वेळ लागेल त्याला। मग जर असं लेट होत गेलं तर पुढे पेरणीवर परिणाम होईल। पेरणीवर परिणाम होईल, पिकावरती देखील परिणाम। आता ज्या वेळेला तुम्ही डिझेल घ्यायला जाताय तर तिथं काय नेमकी परिस्थिती असते? तिथं गेलं तर पहिलेच नंबर लागलेला आहे। आता ते कोणी 200 लिटर कोणी 100 लिटर असं त्या हिशोबाने घेऊन जातात। शेतीतून इथून माहिती होईपर्यंत जाईपर्यंत संपून जातं। एकूण जर बघितलं तर अशा पद्धतीने ट्रॅक्टर जे आहेत तर ते डिझेल अभावी बंद पडलेले आहेत आणि याचा परिणाम जो आहे तर तो केवळ आत्ताच नाही तर भविष्यात देखील होणार आहे, कारण पेरण्या उशीर होणार आहेत, पिकावरती त्याचा परिणाम होणार आहे। त्यामुळे कुठेतरी या गोष्टीवरती सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि याला सुरळीत डिझेल पुरवठा जो आहे तर तो कसा होईल आणि प्राधान्यानं कोणाला नेमकं डिझेल द्यायचं आहे हे देखील सरकारनं ठरवणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन गिरीशसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, खंडाळा, अहिल्यानगर। डिझेल टंचाईमुळे बैलाला मागणी जास्त आलेली आहे। रोज 10-12 शेतकरी फोन करतात शेतीच्या कामासाठी। प्रत्येक गावामध्ये मागणी आहे। आता हे शक्य नाही, शेतकऱ्याचे काम एकराच्या पुढे होत नाही उन्हाळ्याच्या दिवसात। डिझेलच्या टंचाईमुळे ट्रॅक्टर जवळजवळ आमची मशागत 15 ते 20 दिवस उशिरा झालेली आहे। डिझेल मिळत नव्हतं। डिझेल माझा स्वतःचा घरचा ट्रॅक्टर असून ही मशागत 15 दिवसापूर्वी होण्याची गरजेचं असताना ती डिझेल अभावी मी शेजारच्या गावातून बैलजोडी आणून ती मशागत ऊसाची चालू केलेली आहे। आणि खरीप तोंडावर म्हणजे मान्सून हा तोंडावर आलेला आहे। खरीपाची पूर्व तयारी करण्यासाठी डिझेल खूप गरजेचं आहे ट्रॅक्टरसाठी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।